कळवण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मळगाव या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता लोकनियुक्त सरपंच पदासाठी मोना उलुशा पवार व अनुसया पांडुरंग गांगुर्डे यांच्यामध्ये सरळ लढत होऊन अनुसया गांगुर्डे या बहुमताने विजयी होऊन सरपंच पदासाठी पात्र ठरल्या। परंतु अनुसया पांडुरंग गांगुर्डे यांनी बनावट कागदपत्रे दाखल करून शासनाची फसवणूक केली असा आरोप त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मोहना पवार यांनी केला होता। त्यांनी नाशिक न्यायालयात नाव घेत खटला देखील दाखल केला। सरपंच पदासाठी निवडणूक लढवत असताना उमेदवाराला फक्त 2च अपत्य असणे गरजेचे आहे, परंतु अनुसया गांगुर्डे यांना 5 अपत्य असून ते सरपंच पदासाठी पात्र कशा असे कोर्टाला कागदपत्र पुराव्याच्या आधारे त्यांनी पटवून दिले। अखेर कोर्टाने ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14(1) व 16 अन्वये त्यांच्या उर्वरित कालावधीसाठी अनुसया गांगुर्डे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे। या निकालाने अखेर न्यायदेवतेने सरपंच पदासाठी पात्र ठरलेल्या महिलेला योग्य जागा दाखवली व सत्याचा विजय झाला असे मोहना पवार यांनी सांगितले। त्यांनी प्रबंधभूमीला याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे। पाहुयात सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी कळवण विभागीय संपादक प्रकाश बागुल, कळवण। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, अर्थात आवाज जनतेच्या जनतेपर्यंत। ग्रामीण भागाचा विकास करताना ग्रामीण भागामध्ये महत्त्वाची समजली जाणारी म्हणजे ग्रामपंचायत आणि त्याच ग्रामपंचायतचा गाववाडा हाकण्यासाठी सरपंचाची नेमणूक केली जाते आणि त्याचबरोबर सदस्य हे देखील नेमणूक त्या ठिकाणी सदस्यांची होत असते। तर त्या ग्रामपंचायतचा जेव्हा मतदान प्रक्रिया पार पडते त्यामध्ये काही जे उमेदवार असतात ते शासनाला माहिती सादर करणं त्यांना अनिवार्य असतं, परंतु काही ठिकाणी अशी पण बाब उघडकीस बऱ्याच वेळा आलेली आहे की जी माहिती शासनाला दिली गेली पाहिजे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असते आणि मोठे बनावट कागदपत्र सादर केलेले असतात। असाच एक धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मळगाव या ठिकाणी झालेला समोर येतो आहे आणि ती ग्रामपंचायत म्हणजे सन 2022 मध्ये जी ग्रुप ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक झाली त्यामध्ये जी आता विद्यमान सरपंच होत्या, महिला सरपंच, त्यांनी बनावट कागदपत्र शासनाला सादर करून आणि तो विजयश्री त्या ठिकाणी मिळवलेला होता, असं एकंदरीत चित्र आहे। तर जे समोरच्या प्रतिस्पर्धी ज्या महिला उमेदवार होत्या त्यांना संशय आल्यावरनं त्यांनी कोर्टात दाद मागितली आणि अखेर कोर्टाने त्यांना निकाल जाहीर केलेला आहे त्यांच्या बाजूने। तो प्रकरण नक्की काय असेल आणि त्या कोण उमेदवार होत्या त्यांनी कोर्टात दाद मागितली ते आपण आता सविस्तर त्यांची चर्चा करणार आहोत आणि एकंदरीत ते प्रकरण काय त्याबाबत आपण खुलासा करणार आहोत। ताई, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। तुम्ही निवडणूक लढू इच्छित होतात आणि त्या ठिकाणी काय तुम्हाला अडचणी आल्या आणि तुम्हाला हार का मानावं लागली? मोना उलुशा पवार, मी 2022 निवडणूक 22 मध्ये इलेक्शनला उभी राहिलेली, पण माझ्या विरोधात अनुसया धनराज गांगुर्डे या उभ्या होते, पण त्यांनी खोटे बनावट कागदपत्र लावून विजयी झाल्या, म्हणून मी कोर्टाकडे धाव घेतली। मग ताई, खोटे कागदपत्र म्हणजे नक्की त्यांनी काय केलं? त्यांना 5 अपत्य असून त्यांनी बनावट खोटे कागदपत्रावर मला 2च मुले आहेत असं सांगितलं आणि तिचं नाव अंजना पण आहे आणि अनुसया पण, म्हणजे 2 नावाची व्यक्ती एकच आहे असं, म्हणजे अपत्य जास्त असू नये 2च अपत्य त्यांनी दाखवलं। हो। मग तुम्ही सुरुवातीला कोणत्या कोर्टात दाद मागितली? नाशिक। त्यानंतर नाशिक मधूनच त्यांना मालेगाव मध्ये पाठवलं। आणि आता तुम्हाला जो कोर्टाने निकाल दिलेला आहे तो नाशिकच्या न्यायालयाने दिलेला आहे का? नाही, मालेगाव नाही, सुरुवातीला आपण नाशिक मधून मालेगावकडे गेलं आणि मालेगाव हे कनिष्ठ आहे आणि नाशिक न्यायालय हे वरिष्ठ आहे। आता तुम्हाला वरिष्ठ न्यायालयाचा निकाल मिळालेला आहे का? हो, नाशिक रोडून वरिष्ठ न्यायालयाचा निकाल मिळालाय। ताई, आपण आदिवासी जनतेची सेवा करण्यासाठी एक मनात पण बाळगला असेल, आदिवासी जनतेला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि एकंदरीत आपण एवढ्या कष्टाने उमेदवारी त्या ठिकाणी केली आणि हार मानावं लागली या बनावट कागदपत्रांच्या आधारे। काय मनामध्ये खंत आहे आणि शासनाला आपण शेवटी काय विनंती कराल? जी माझ्यावरती झाली ती कारवाई कोणावर व्हायला नको, कोणत्या ग्रामपंचायत त्या जो समोरचा उमेदवार आहे
त्याला 5 अपत्य असून तो विजयी होऊन आला. असं माझ्यासोबत घडलं, असं कोणत्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये व्हायला नको. म्हणून मी सांगते की शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. येणारी जी ग्रामपंचायत निवडणूक असेल त्यामध्ये आपण जसं या पंचवार्षिक निवडणुकीत तयारी केली होती तशीच तयारी आपण पुन्हा कराल का? हो, तशीच तयारी मी पुन्हा करेल आणि माझ्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी पुढं घडवण्यासाठी प्रयत्न करेल. या सर्व न्यायालयीन प्रक्रियेमध्ये खांद्याला खांदा लावून जे त्यांच्याबरोबर उभे राहिले असे त्यांचे पती पवार हे आपल्या सोबत आहेत आणि संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली, काय संघर्ष करावा लागला, या सर्वांची उत्तरे आपण त्यांच्या पतीकडून पण जाणून घेणार आहोत. एकंदरीत हा जो प्रकार घडलेला आहे हा खरंच धक्कादायक असं म्हणता येईल आणि आपली जिद्द आणि चिकाटी यामुळेच हे सर्व समोर आलेलं आहे हे पण कुठेतरी नमूद केलं गेलं पाहिजे. काय सांगाल, काय संघर्ष करावा लागला आणि शासनाला काय विनंती असणार, मतदारांना काय विनंती असणार आणि इथून पुढे आपली दिशा कशी असणार? माझं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायत मळगाव खुर्द हे पंचवार्षिक निवडणूक 2022 मध्ये निवडणूक झाली. जी समोरची जी व्यक्ती होती त्यांना 5 अपत्य असूनही तर त्यांनी उमेदवार इलेक्शन मध्ये फॉर्म भरला. त्याच्यात त्यांनी काही खोटे डॉक्युमेंट वगैरे हे करून शासन त्याच्यानंतर जो थेट जनतेतून मतदार वगैरे हे झाले त्याच्यात ते विजयी झाल्या. पण मी एक जिद्दीने एक चिकाट्याने उभं राहिल्यानंतर मी नाशिक कोर्टाकडे मी धाव घेतली. पण नाशिक कोर्टाचं कसमध्ये पट्टे असल्यामुळे मला नाशिक कोर्टाने मालेगाव कोर्टामध्ये पाठवलं. तर तिथून मला कमी 15/9/2023 रोजी मला निकाल लागला. निकाल हा माझ्या बाजूने लागला आणि जे 5 किती आहेत ते मी सर्व डॉक्युमेंट पुरावे सादर करून त्यांना मी अपात्र केलंय. तर तिथून मालेगाव मधून नाशिक रोड अपील मध्ये हे दाखल केले. मला तिथूनही कनिष्ठ न्यायालयाने आणि वरिष्ठ न्यायालयाने एकच निकाल गृहीत धरून हा मला निकाल जाहीर दिलाय. आणि शासनाला माझी एकच विनंती आहे की असं प्रत्येकाला 2 अपत्य आहेत, फक्त 2 अपत्य 2001च्या GR नुसार 3 अपत्य हे कोणतेही याला चालत नाही. तरी जे समोरचे त्यांनी बनावटचे कागदपत्र करून 5 अपत्य असूनही त्यांनी हे डॉक्युमेंट हे सादर करून आज विजयी झाल्या. शासनाला माझा एकच विनंती आहे का असं कोणालाही कोणतेही बेकायदेशीर असं होऊ नये आणि त्यांच्यावर हे फौजदारी गुन्हा हे दाखल हे झालंच पाहिजे. इथं या निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशांचा वापर झाला असेल किंवा मग हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर आपण शासनाला काय विनंती करणार का यापुढे असे प्रकार होऊ नयेत आणि खास करून ग्रामीण भागामध्ये जे मतदार असतात ते पैशाला बळी पडतात हे देखील आपण बघितलं असेल. अशांना आपण काय विनंती करणार आणि शेवटी जी पुढची निवडणूक लागणार आहे त्यामध्ये आपला कशा पद्धतीने आपली वाटचाल असणार? असं माझं एकच म्हणणं आहे की आमचं गाव हे एक छोट्याच्या खेड्यापाड्यात आहे, एक आदिवासी म्हणून हे जनतेचा पैशाचा धाक देऊन हे असं हे बळकावलं जातं. तर माझं एकच म्हणणं आहे की ह्या गोष्टीचं गांभीर्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला शासनाला एवढंच एक म्हणायचंय की आमच्या म्हणजे आदिवासी भागातली खेड्यापाड्यातली ह्या खेड्यापाड्या गावामध्ये थोडंसं दुर्लक्ष द्यायला पाहिजे. आणि असं जे आज माझ्यासोबत या माझ्या पत्नीसोबत हे असं कोणत्याही एका गावात असं घडू नये, असं कोणत्याही कुठेही घडू नये याकडे एक शासनाने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता जे येणारी जे निवडणूक आहे याच्यातून मी काटकसरीने आणि गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत, हेच माझी विनंती. आणि जो विजय असेल तो आपलाच असेल अशी आशा आहे आपल्याला. आणि आज मी जेही म्हणतो, आज कसं शिक्षण पिढीचा जर समजा हे चाललंय तर आज मी जनतेला हे विकसित सांगतो की जी येणारी निवडणुकीमध्ये हा विजय तो आमचाच राहणार आहे आणि गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न हा मी नक्की करेलच. निश्चितच आपण पूर्ण प्रकरण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. कारण की ग्रामीण भागामध्ये जे उमेदवारी अर्ज दाखल करतात, जे उमेदवार असतात ते बनावट कागदपत्रांच्या आधारे असतील, आर्थिक बळाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही जनतेची फसवणूक करत असतात आणि शासनाची देखील या निमित्ताने फसवणूक होत असते. म्हणून त्यांच्या विनवणीनुसार प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून एक महिला उमेदवार आपल्या चिकाटीने गावाचा विकास करण्यासाठी आदिवासी जनतेचं हित जोपासून आणि त्या ठिकाणी उमेदवारी रिंगणात उभी राहते आणि तिला कुठलाही
सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूने असून सुद्धा एका प्रकारे हार मानावं लागते. ते पैशांचा वापर आणि बळाचा वापर या ठिकाणी त्यांना सहन करावा लागतो. म्हणून या असे प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाने त्यांच्या बाजूने जो निकाल दिलेला आहे, न्यायदेवतेवर त्यांच्या म्हणण्यानुसार न्यायदेवतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि न्यायदेवतेने आम्हाला आज आमच्या बाजूने निकाल देऊन एक प्रकारे आमच्यावर जे उपकार केले आहेत आम्ही कुठेही विसरणार नाहीत. आणि येणारी जी निवडणूक असेल ग्रुप ग्रामपंचायत मळगाव या ठिकाणी आम्ही ताकदीने त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आणि ताकदीने ती निवडणूक लढू आणि मोठा विजयश्री या ठिकाणी मिळवून आणू असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणामध्ये जे त्यांच्या बाजूने लढणारे जे वकील होते कांडेकर साहेब, आपण त्यांच्याकडे पण जाणार आहोत आणि त्यांची एकंदरीत या संघर्षामध्ये कशी वाटचाल राहिलेली आहे आणि हा निकाल एकंदरीत कशा पद्धतीने लागला हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा.